नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुम्हाला असं स्टेकेशन दाखवते की जिथे तुम्हाला खरंच खूप सुंदर वाटेल आणि ते आपल्याला रत्नदुर्ग फोर्ट आणि तसंच शिवसृष्टीपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि आपल्याला रत्नागिरीमध्ये 2 साईड आहेत. कशेळी बीचची एक साईड आहे आणि गणपतीपुळेची एक साईड. त्याच्यामध्ये पण खूप लोकांना कन्फ्युजन असतं. तो व्लॉग मी याच्या पुढे टाकणारच आहे. तो सुद्धा नक्की बघा. तर या व्हिडिओमध्ये आता आपण आलेलो आहोत अल्फान्सो ॲग्रो रिसॉर्ट. त्यांनी नाव पण खूप याच्याने दिलेलं आहे, जे की आंब्यांची नावं आहेत, तर ते मी तुम्हाला आता पुढे सांगते. तर अल्फान्सो ॲग्रो रिसॉर्टला आता आम्ही व्हिजिट केलेलं आहे. तर खरंच खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ही आणि त्यांनी इथे सगळी आंब्याची झाडं लावलेली आहेत. तसेच त्यांनी लाल मातीचे इथे कॉटेजेस बांधलेले आहेत आणि कॉटेजेससुद्धा खूप कोझी आणि खूप छान वाईब देतात. तर इथे नक्की व्हिजिट करा. इवन आपण इथे एप्रिल मेमध्ये सुद्धा येऊ शकतो. थंडगार वातावरण आहे आणि छान वाटतं इथे आल्यानंतर. तसंच तिकडचे ते ताईदादा आहेत, ते होममेड जेवण बनवतात. आपल्याला जे पाहिजे ते आपण तिथे ऑर्डर करू शकतो. कोकणचे वेगवेगळे पदार्थ, तसंच आपल्याला जे हवं आहे ते आपण तिथे त्यांना सांगून आपण मागवू शकतो खाण्यासाठी. तर त्यांनी कॉटेजेसचे नावं दिलेले आहेत. तर जो आम्ही बुक केलेला होता त्याचं नाव हापूस होतं. त्यांनी जसं तिथे आंबे लावले तसंच त्यांनी कॉटेजेसचे नावं दिलेली आहेत आणि रूम खरंच खूप कोझी आणि खूप छान आणि खूप कम्फर्टेबल अशी रूम होती. प्लस त्यांनी इथे आपल्याला स्विमिंग पूलसुद्धा बांधून दिलेलं आहे. आणि हे बघा, इकडे दिसत आहेत ते रायवळ आणि पुढे दिसतंय ते पायरी आहे. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही जी कार दिसते, आपण जेव्हा ट्रेनने ट्रॅव्हल करतो त्यानंतर आपण कसं फिरायचं हा एक डाऊट असतो. ह्या दादांनी आम्हाला कारवाले त्यांचेच फ्रेंड आहेत. तुम्ही ती कारसुद्धा बुक करू शकता. त्याचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळं डिटेल्स देणारच आहे. कारसुद्धा आपण जसं त्यांचं सीझनल असतं त्यावाईज ते आपल्याला रेंट सांगतात. ते सुद्धा आपल्याला अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे आणि फक्त 3,500 ते 4,000मध्ये तुम्ही पूर्ण टोटल रत्नागिरी ट्रिप करू शकता. तर तो व्हिडिओ मी पुढे नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकणारच आहे. आणि हे जे दिसतंय तिकडे ते बॉनफायर करून देतात. प्लस तिचे आपल्याला झोकासुद्धा दिसतोय आणि इथे आपल्याला डायनिंग एरिया आहे. इथे जेवण करू शकतो आपण थंडगार वातावरणात. आणि हे जे पुढे दिसतंय तिथे आपल्याला बसण्यासाठी जागा केलेली आहे त्यांनी. खरंच खूप छान स्ट्रक्चर त्यांनी इथे उभं केलेले आहे आणि खरंच खूप सुंदर वाटतं आणि आम्हाला खूप जास्त आवडलेलं आहे. मला वाटलं की हे तुमच्यापर्यंतसुद्धा पोहोचवावं म्हणून मी हा व्लॉग स्पेशली बनवत आहे. आणि इकडे जे दिसतंय तिकडनं पावसाळ्यात ओढा वाहत असतो, पाणी वाहत असते इकडनं, ते पण खरंच खूप छान आहे. आणि हा जो आहे तो स्विमिंग पूल इथे बांधलेला आहे, पण वरनं आंब्याची पानं वगैरे पडतात म्हणून त्यांनी इथे आता ते रॅप केलेलं आहे. खरंच खूप सुंदर लोकेशन आहे हे. नक्की व्हिजिट करा आणि आपल्याला जे हवं ते आपल्याला इथे बनवूनसुद्धा देतात. तर आता मी रायवळ हापूस जो कॉटेज आहे तिथे आता मी जाणार आहे आणि खरंच खूप सुंदर आहे. मला तर खूप आवडलं. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल असं हे लोकेशन आहे. नक्की व्हिजिट करा आणि जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सकाळी सकाळी इथे पक्ष्यांनी किलबिलाट केलेला आहे आणि छान वाटतं. पूर्ण कोकण वाईब आहे आणि मस्त गावाकडचं वातावरण इथे खूप छान वाटतं. इकडे मी शेकोटीसाठी केलं. गाईज, इथे फक्त वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला शिवसृष्टी बघायला भेटते. तर ते सकाळी 8:30 ते रात्री 9 वाजेपर्यंतच ओपन असते.
आणि खरंच खूप सुंदर लोकेशन आहे. आणि या दादांची इथे एक खासियत आहे की ते आपल्याला डेझर्टमध्ये आमरस फ्री देतात आणि सगळ्यांसाठी आहे ते. आणि खरंच खूप सुंदर आणि खूप स्वादिष्ट असं आमरस असतं. मला तर तोंडाला पाणीच सुटलं. आणि नंतर आम्ही आमच्या फ्रेंडचा बड्डे सेलिब्रेट केला इथे. आणि तुम्हाला जर इथे सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. डेकोरेट करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. आणि नंतर आम्ही मस्त मच्छी आणि खेकड्यांवर ताव मारलेला आहे. आमच्या जेवणामध्ये खेकडे होते, ते त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये दिलेलं होतं. आणि त्यानंतर सुरमई फ्राय सांगितलेली आम्ही, जवळा, भाकरी आणि राईस छान होतं. त्यानंतर मग त्यांनी आम्हाला बॉनफायर लावून दिलं. सो तिथे बॉनफायरमध्ये आम्ही मस्ती केली, गप्पा मारल्या, छान वाटलं खरंच. आणि ते दादा आणि ताई खरंच खूप स्वभावाला छान आहेत. नक्की विजिट करा. आपल्याला गावचं म्हणजे आपल्या घरासारखं फील येईल तिथे. आणि छान होतं सगळं, मज्जा आली. तुम्ही नक्की विजिट करा. त्याने आम्हाला जाऊन दिली आहेत आम्हाला. मस्त आहे. बाय बाय कोकण.